दरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी दर्शवली आहे। एकत्र येणं कठीण नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी मात्र युतीसाठी अट ठेवली आहे। यावरून राजकारण मात्र चांगलंच तापलंय। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक अविनाश कुलकर्णी सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश सर, आपलं स्वागत। माझा पहिला प्रश्न असा आहे की 2 दशकं तब्बल 20 वर्ष लागली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून युतीसाठी प्रयत्न करण्याला। मात्र असं असलं तरी ही आगामी महापालिका निवडणुकीची तयारी म्हणायचं की अस्तित्वाची लढाई, म्हणजे खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांच्यासमोर अस्तित्वाची लढाई असंच म्हणावं लागेल। तर दुसरीकडे शिंदेंच्या फुटण्यामुळे शिवसेनेमध्ये जी काही दरी निर्माण झाली, शिवसेना जी काही दुभंगली, त्यामुळे कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधूंसाठी ही अस्तित्वाची लढाई म्हणावी लागेल। नक्कीच आपण प्रश्न विचारला त्यातच दोन्हीची उत्तरं होती। दोन्ही आहे की मी गेली 40 वर्ष या पत्रकारिते क्षेत्रात काम करतो। अगदी बाळासाहेबांची मुलाखत घेण्याचाही योग आला होता। त्यांचे विचार त्यावेळेला उद्धव साहेब राजकारणात नव्हते, राजसाहेब जरा थोडेसे ॲग्रेसिव्ह होते, राजकारणात सक्रिय होते एवढ्या आणि ह्या सगळ्यांच्या मी मुलाखती घेण्याचा, पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय। एकंदरीत गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहतोय की शिवसेना जी मूळची उद्धव ठाकरे जे आता नेतृत्व करतायत, सांभाळतायत, ही शिवसेना याच्याविषयी जनतेमध्ये तितकंसं प्रेम राहिलेलं नाही। याला कारण त्या पक्षाची काही धोरणं आहेत आणि तिकडं राजसाहेब जेव्हापासून बाळासाहेबांपासून अलग झाले, वेगळं अस्तित्व निर्माण केलं आणि बाळासाहेब असताना त्यांनी शिवसेना सोडली, त्याचं दुःख बाळासाहेबांना होतं। याविषयी सुद्धा शिवसेनेवरती प्रेम करणारे, म्हणजे बाळासाहेबांवर प्रेम करणारे, शिवसेनेवर प्रेम करणारा जो हिंदुत्ववादी विचारसरणीचा, मराठीवादी विचारसरणीचा जो वर्ग आहे, त्याच्यामध्ये या दोघांविषयीची आता मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे। निवडणुकीच्या म्हणजे गेल्या लोकसभा असतील, विधानसभा, यात राज ठाकरे यांच्या पक्षाला सातत्यानं आलेलं अपयश आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या गटाला ची होत असलेली पिछेहाट हे याचंच द्योतक आहे। एकनाथ शिंदे बीजेपी बरोबर गेले, परंतु ते जाताना बऱ्याच लोकांना जे शिवसेनेत निष्ठावंत म्हणून ओळखले जायचे, ही सगळी मंडळी त्यांच्या बरोबर गेलेली आहे। यामुळे शिवसेनेला भविष्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला फार काही यश आहे असं दिसत नाही। हे या पक्षाला सुद्धा जाणवू लागलेलं असेल, त्यांच्याकडं सुद्धा काही रिपोर्ट्स असतील। आणि इकडे राजसाहेब बघतायत सातत्याने अपयशच त्यांच्या पार्टीला येते, अगदी मुलाला सुद्धा ते विजयी करू शकले नाहीत। आणि मग यातनं आता पर्यायच नाही। अनेक शिवसैनिक अजून असे आहेत, मुंबईमध्ये अनेक असा गट असा आहे की त्यांना हे दोघे बंधू एकत्रित पाहिजेत आणि म्हणून त्यांच्यासाठी प्रयत्न चालू आहेत। पण माझं दुसरं असं म्हणणं आहे, ही सर्व मंडळी बाळासाहेब खुद्द असताना सुद्धा एकत्रितच होती। अगदी ही जी एकनाथ शिंदे सारखी मंडळी किंवा अनेक नेते मंडळी, राणे सरकार असतील, आपले भुजबळ सरकार असतील, ही सगळी मंडळी एकत्र होती, तरी सुद्धा यांना पूर्णपणे बहुमत किंवा पूर्णपणे सत्ता आणता आली नाही। तर आता इतका पाणी वाहून गेल्यानंतर ही लोक एकत्रित आली तरी फार काही परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल असं दिसत नाही। मुंबई पुरतं ते पॅचअप होईल, थोडंफार त्यांना जे आता मोठ्या प्रमाणावर अपयश येणार आहे त्या रोखण्यामध्ये या दोघांना यश येईल किंवा थोडंसं साह्यभूत ठरेल असं मला एकंदरीत वाटतंय। अविनाश सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरेंना म्हणतात काही मुद्द्यांवर तुम्हाला शिवरायांची शपथ घेऊन आमच्यासोबत यावं लागेल, तर दुसरीकडे संजय राऊतांचं म्हणणं आहे की ही कुठलीही अटी शर्ती, म्हणजे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर कुठलीही अटी शर्ती ठेवलेल्या नाहीयेत, तर दुसरीकडे शरद पवार या मुद्द्यावर बोलायलाच तयार नाहीयेत। माझं काय म्हणणं आहे की शिवसेनेने जो पॅचअप करायला पाहिजे होता इतक्या दिवसामध्ये उद्धव साहेबांनी, तो पॅचअप त्यांना जमलेला नाही। एका पाठोपाठ एक अपयश आणि कालपर्यंत माणसं जर तुमच्या जवळनं फुटतायत आणि जर तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीत जर बदल करत नसताल तर असं काय होणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर? आणि आता एकत्र यायच्या वेळेला जे पोषक वातावरण करायला पाहिजे ते होताना दिसत नाही। राऊतांची इकडून बडबड चालू आहे, तिकडून ते देशपांडे नामक प्रमुख पदाधिकारी आहेत
त्यांचं बोलणं सुरू आहे. अरे कार्यकर्त्यांना जर एकत्रित द्यायचं, खरं तर हे कार्यकर्त्यांनाच जास्त जड जाणार आहे. कारण आता मनसे आणि उद्धव साहेबांची शिवसेना हे अनेक ठिकाणी असं आहे की त्यांचं प्राबल्य आहे त्या वॉर्डामध्ये म्हणा किंवा त्या मतदारसंघामध्ये. तिथंच हा पुन्हा संघर्ष कसा महाराष्ट्र पातळीवर हँडल केला जाणार की यांना महाराष्ट्रात काही होऊ दे, फक्त मुंबई महानगरपालिका सोडायची नाही अशा विचाराने आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतात ते शरद पवारांची काहीच भूमिका नाही. बरोबर आहे, गेल्या विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि गट आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी यांच्यात तसं सख्य कुठं राहिलेलं आहे. दोघंही अलिप्त आहेत, एकत्रित कार्यक्रम होत नाहीत, एकत्रित बैठका होत नाहीत आणि त्यामुळे एकमेकाच्या कार्यकर्त्यांविषयीचा गैरसमज वाढत असताना तो दूर करण्यासाठी पॅचअप नाही, आगामी निवडणुकांची काही व्यूहरचना नाही, काही कार्यक्रम नाही, कसं हे होणार. म्हणजे यांच्या बोलण्यामध्ये एक आहे, प्रत्यक्ष मनामध्ये वेगळं चाललंय, प्रत्यक्ष कृती वेगळी घडते आणि कार्यकर्त्यांचं वेगळीकडे कल आहे. असं सगळीकडे एकंदरीत संभ्रमाचं वातावरण आहे आणि हे निवडणुकीच्या दृष्टीने फारसं पोषक आहे आणि सदृढ आहे असं मला वाटत नाही. नक्कीच अविनाश सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. त्यामुळे आता ठाकरे बंधूंमधलं हे राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण एकंदरीत कुठपर्यंत जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल.